बाजूला अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण परिसरातील मातब्बर खेळाडू एकमेकांच्या विरोधात झुंजताना पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिल्या दोन्ही टीमचा विनंती आहे आपल्याला प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचं आहे आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन अंबरनाथ पॅटर्नची वडाळा आवृत्ती सागर मटकर गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. तर फलंदाजीसाठी सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 24 लगावला जातोय, परंतु हा नियम अंडरआर्म क्रिकेट मध्ये एक वेगळा नियम आहे. मध्यभागी असणारी रेषा आणि त्या रेषेच्या अलीकडे किंवा रेषेवर चेंडू पडला तर नो बॉल घोषित दिला जातो. सागर मटकार सचिन साठी फुटटॉस पद्धतीचा लोअर फुटटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेग दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न केला जातो, दुसरी धाव देखील पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती धावसंख्येचं 3 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. सचिन, चरण आणि सचिन ही जोडी मैदानात पाहायला मिळते. अंधेरी परिसरातील हा फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या फटका मारला जातोय. स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये एक धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. क्रिकेटचे चाहते दीपक गाग खास जोगेश्वरीवर उपस्थित झाले, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. आणि सचिनचा आज वाढदिवस देखील आहे. दया, तुझ्या वाढदिवसाला सर्वांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट जगात तुझ्या जोरदार टाळ्या सचिनसाठी झाल्या पाहिजेत. त्याचा वाढदिवस आज आहे, या मैदानात साजरा होतोय. सुरेख 2 आकर्षक फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि सातत्याने मात्र अंधेरीच्या संघांमध्ये आपल्याला खेळताना हा सचिन पाहायला मिळालाय. उंच पुराणे धिप्पाड ध्येयष्टीचा असणारा सचिन. सागर मटकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेचं षटक. पुढचा चेंडू आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बसला, चेंडू निर्धाव जाऊन बसला. धावसंख्या 7 पाहायला मिळते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं अंडरआर्म क्रिकेटच्या या वर्ल्ड कप मध्ये हार्दिक असं स्वागत आहे. वाय चषक 2016 वाय कट्टा या नावाने प्रसिद्ध असणारा हा अंडरआर्म क्रिकेट जगतातील एक मोठा सोहळा तुमच्या समोर येतोय. चेंडू बॅटचीकडे घेतला जातो. हा वेळ चेंडू सचिनच्या खेळीचा खात्मा या मॅचपुरता होता. खेळाडू बाद. सर्व संघांना ही टुर्नामेंट युट्यूबला लाईव्ह आहे. ज्यावेळेला एक फलंदाज बाद होईल, दुसरा फलंदाज आतमध्ये जाताना बॅट घेऊन जाईल याची काळजी घ्या. आणि आतमध्ये गेल्यानंतर बॅट चेंज केली तरी चालेल, परंतु आतमध्ये जाताना बॅट आपल्या हातात असावी ही आपल्या सर्व संघांना विनंती करतोय. युट्यूबच्या माध्यमातून श्री साई स्पोर्ट्स तसेच टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. आणि आज संतोषजी नाणेकर आलात का? तर खास दुबईला काल मात्र दुबईची स्पर्धा कव्हर करून संतोषजी नाणेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अंडरआर्म क्रिकेट जगतातील मानाच्या स्पर्धांमधली एक, कारण सिद्धी पॅकर दादर, आमदार चषक वडाळा, वाय कट्टा वडाळा, बॉक्स क्रिकेट लीग वटवाडी घाटकोपर अशा कित्येक नामवंत स्पर्धा होतात. पैकी ही एक मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, अर्थातच वाय चषक. आणि आगामी कालावधीमध्ये मात्र 1 लाखाची स्पर्धा स्वराज्यच्या माध्यमातून आपल्याला कांजूरमार्ग या ठिकाणी संदेश पाटील यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळणार आहे. पुढचा हा चेंडू नो बॉल घोषित करतात पंच अजित निकम. एक आगळा वेगळा नो बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. पंच संदीप देखील या ठिकाणी मदत घेत आहेत आणि धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. साजन आणि चरण ही जोडी मैदानात आहे. सक्षम अंबरनाथ, अर्थातच हर्षादी या नावाने देखील हा संघ सातत्याने आपल्याला खेळताना पाहायला मिळतो.
पुढचा चेंडू टप्पा पडतोय, चेंडू वळण घेतोय या आणि थेट यष्टी रक्षक ओमकार हळदणकरचा भेद घेतोय. पहिलं षटक मात्र या ठिकाणी संजय आणि चरण ही जोडी मैदानामध्ये. पहिलं षटक संपतंय 9 धावा धाव फलकावर. तर या ठिकाणी खास असलपा संघाचे कर्णधार सचिन राणे हे देखील मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहेत. तसेच असलपा संघाचे व्यवस्थापक जितूभाई आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. पद्मनाभ प्रभू बाबू आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. RM रेम्बो वडाळा. अर्थातच या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे, कारण 50,000 रुपयाची पारितोषिकाची स्पर्धा रिलायन्स चषकाच्या माध्यमातून जी पार पडली होती ती या संघाने जिंकली होती. चुनाभट्टी या ठिकाणी नुकतीच गेल्याच आठवड्यात 25,000ची स्पर्धा सुभाषनगर चेंबूर या ठिकाणी देखील जिंकली होती. आणि मे महिन्यामध्ये मोठी स्पर्धा झाली होती 66,000 पारितोषिकाची DN नगर अंधेरी या ठिकाणी देखील मात्र RM रेम्बो संघ विजयी झाला होता. पुढचा चेंडू स्वीप करतोय, स्क्वेअर लेगच्या फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. पाहूया धावाची संधी. अमित ही त्या ठिकाणी येत आहेत आणि धावाद. आणखीन एक धक्का, संभाषणाचा अभाव, कॉल चुकीचा होता, खेळाडू बाद होत आहे. आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. धावाच्या रूपात हा विकेट जातोय. क्रिकेट हा खेळ असा आहे, तुम्ही शेवटपर्यंत मॅच मध्ये असणं गरजेचं आहे. एका दुसरा षटक चांगली कामगिरी करून जमत नाही. शेवटच्या षटकापर्यंत तुम्हाला मॅच मध्ये चेंडूपर्यंत मॅच मध्ये राहावं लागतं. काल RM रेम्बो B संघाची मॅच तुम्ही आठवा, मॅच मध्ये जवळ आले होते, परंतु अभिषेक जितकर विजय मिळू शकला नव्हता. परंतु तुमच्या नावातच जितकर आहे, लवकरात लवकर तुम्हाला जीत मिळेल. हा षटका मात्र रिव्हर्सच्या फटक्यात मारण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली जाते, खेळाडू बाद होतोय तंबूच्या आश्रयाला. आणखीन एका विकेटचं पतन. एक फलंदाज माघारी परतावे नक्कीच परतण्यास सुरुवात झालेली असं म्हणावं लागेल. नवीन फलंदाज येतात गणेश चरणच्या जोडीला. आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. सागर मटकर मॅन ऑफ द मॅचची ट्रॅक आपल्याला देण्यात आली होती. आयोजकांकडून सूचना येतात ती ट्रॅक सर्वांना नियम सारखे आहेत. दोन विकेट जातात. हॅट्रिकची संधी निर्माण झाली. पाहूया सागर ओंकार हळदणकर मात्र ही हॅट्रिक पूर्ण करतोय का? रत्नेश शिंदेच्या मदतीला मात्र सागर आणि ओंकार हे दोन नवीन ठिकाणी सापडले. पुढचा चेंडू बीट होते. फलंदाज वेगळ्या धाटीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 10 धावांवर धावसंख्या स्थिर आहे. तर बाबू नॉन स्ट्राईक आहे. तर स्ट्राईकवर येत आहेत प्रदीप बाबू आणि नॉन स्ट्राईकला सचिन जात आहेत. सक्षम अंबरनाथ अर्थातच हर्षादी नंदकुमार भट यांचा संघ आहे. धावसंख्या 11 पाहायला मिळते.
धन्यवाद. 12 धावा धावफलकावर आहेत. हो पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय आणि ह्या षटकात मात्र धावा आलेल्या आहेत त्या केवळ 3 धावा. ओमकार आयदनकरचं एक लाजवाब षटक या ठिकाणी पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये प्रवेश करतोय तो RM रेम्बो वडाळा सहकार नगर. गोलंदाजीसाठी कल्पेश गोलंदाजीसाठी येतात. विजय धन्यवाद. तर कोण होणार या 6व्या पर्वातील वाय कट्टा चषकाचा मानकरी? त्यासाठी आजच्या झुंज पाहायला मिळतील. 4 सामने आतापर्यंत झालेले आहेत. 4 बलाढ्य संघ दुसऱ्या फेरीत जाऊन दाखल झाले. तर चालू सामना सक्षम अंबरनाथ वर्सेस RM रेम्बो वडाळा सहकार नगर. पुढचा चेंडू टप्पा पडतोय. चेंडू वळण घेतोय. शरीराचा वेग घेतोय पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये. अर्थातच धाव मिळणार नाहीये. पायी अथवा लेग बायची धाव नाहीये. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय कल्पेशच्या माध्यमातून. घरच्या मैदानात मात्र RM रेम्बो खेळतोय. 50 वर्ष मात्र हा संघ खेळतोय. सुरुवातीच्या काळात मात्र ओहराम क्रिकेटचा श्री गणेश ज्या ज्या संघांनी केला त्याच्यात रेम्बो संघाचं नाव घेतलं जातं. आणि नुकतीच स्पर्धा मास्टर ट्रॉफी ही सिद्धिविनायक दादर या ठिकाणी पार पडली होती आणि रेम्बो संघ जुना पूर्ण रेम्बो संघ त्या ठिकाणी खेळण्यास उतरला होता. संपूर्ण पाटील कंपनी त्या संघात सहभागी झाली होती आणि अधिराज्य राहिलं होतं सुरुवातीच्या काळात. चाफे गल्ली असेल, साईनाथ असेल, गणेश गल्ली असेल, या जो सुरुवातीचा काळ होता तर तो मात्र रेम्बो संघाने नक्कीच गाजवला होता. जुन्या आठवणी मात्र या सर्व संघाच्या खेळाडूंच्या जागृत होतील. आणि ओव्हर 47 स्पर्धा पार पडली होती त्या ठिकाणी. तब्बल 32 संघांनी सहभाग घेतला होता. धावसंख्या पाहायला मिळते ती 14 धावांवर. वाय कट्टा चषक आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. आणि जसजशी आपल्याकडे या ठिकाणी रात्र होईल खेळाडूंची गर्दी मुंबईभरातून आपापल्या क्रीडा स्पर्धा संपूर्ण क्रिकेटचे चाहते वडाळ्याच्या दिशेने पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. टप्पा पडतोय. चेंडू वळण घेतोय. हातभर चेंडू वळण घेतोय आणि शरीराचा वेग घेतोय. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून काही वेगळे रूल्स पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये तुम्हाला बाईकचे रन मिळणार नाही. या स्पर्धेमध्ये तुम्हाला लेग बाईकचे रन मिळणार नाहीत. या स्पर्धेचे नियम वेगळे. 22 मिनिटात तुम्हाला एक इनिंग संपवणं गरजेचं आहे. आता मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र देखील या ठिकाणी झाला होता. तो देखील मात्र राजीव साखरे याच्या शामला याच्याकडून झेल सुटतोय. परंतु सातत्याने मला गत वर्षीची वाय कट्टा स्पर्धा आठवते. त्या स्पर्धेमध्ये जो काही झेल घेतला होता आणि माझ्या मते फिल्डरचं पारितोषिक देखील त्यालाच मिळालं असावं. गत वर्षी एवढं अप्रतिम क्षेत्ररक्षण गत वर्षी याने केलं होतं. अर्थातच ओव्हरऑल क्रिकेट देखील याला आपण नायगाव पॅकर्स मधून खेळताना पाहतो. छोटा SP संघातून खेळताना पाहतो. तोच हा खेळाडू. एक धाव मिळते. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. सक्षम अंबरनाथ वर्सेस RM रेम्बो वडाळा सहकार नगर असा सामना सुरू आहे. ऑन साईडच्या दिशेने चेंडू तुटवला जातोय. एक धाव मिळणार आहे. तर रेम्बो हा संघ बंद नाही झाला. रेम्बोचं क्रिकेट सातत्याने असंच पुढे गेलं. फक्त बदल एवढा ओव्हरआर्म क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटवर आलं आणि अंडरआर्म क्रिकेटचे खेळाडू देखील मात्र प्रज्ञेश शिंदेच्या नेतृत्वाखाली हा RM रेम्बो असाच अविरतपणे क्रिकेट सुरू आहे. आणि विशेष म्हणजे त्यांची पुढची पिढी अभिषेक जितकर असेल, अभिषेक यात्रे असतील, हे सर्व पुढची पिढी अर्थातच मंदार सावंत पुढची पिढी देखील मात्र खेळण्यासाठी सज्ज आहे. तर RM रेम्बोचं क्रिकेट असंच पुढे अविरत सुरू राहणार आहे. धावसंख्या पाहायला मिळते 17 धावांवर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा आपल्या संघासाठी जरूर वाजवतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. सुरेकर हर्षल मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. बराचसा लांबवर धावत जाऊन आपल्या टीमसाठी कालपासून परवापासून ही स्पर्धा पाहतोय. प्रत्येक जण आपल्याला झोकून दिसतोय, कारण मानाचा हा वाय कट्टा चषक जिंकायचा आहे. त्यासाठी तुमचे टी शर्ट्स खराब झाले तरी चालतील. प्रत्येक जण तुम्ही पहा, प्रत्येक जण नक्कीच या ठिकाणी मातीने मातलेला आहे, परंतु आम्हाला वाय कट्टा जिंकायचा आहे. ही मानाची स्पर्धा जिंकायची, त्यासाठी प्रत्येक जण धडपड करताना पाहायला मिळतोय. शशांक गोलंदाजीसाठी आता हा षटकामध्ये व्यवस्थित पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 20 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. टॅप करतोय चेंडू. पॉईंटचे क्षेत्ररक्षक अर्थातच अमित यात्री त्या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या पुढे जाईल. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. प्रज्ञेश शिंदेच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ मुंबईवर चांगली कामगिरी करताना दिसतो आणि आज मात्र घरच्या मैदानावर खेळतोय. चेंडू पाहायला मिळतो. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. वेग एवढा होता की परंतु हा चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला. निर्धाव चेंडूची संख्या पाहायला मिळते. खेळपट्टी जर पाहिली तर जेवढी फलंदाजाला मदत करते तेवढी गोलंदाजाला देखील मदत करताना पाहायला मिळते. तुम्ही चांगल्या टप्प्यावर पिचिंग करा, गोलंदाजाला देखील मदत करेल. व्यवस्थितचा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. असफल प्रयत्न होतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक याही गोलंदाजाकडून पाहायला मिळतं. म्हणजे पहिलं षटक जे सागरचं कुठेतरी महागडे गेलं होतं पॉवर प्लेचं, त्या धावांना कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न ओंकारकडून झाला, कल्पेशकडून झाला आणि शशांककडनं होता. पुढचा चेंडू घेऊन शशांक प्रदीपसाठी, बाबूसाठी. दुसरी चेंडू तटवण्याचा प्रयत्न. जागेवर चेंडू थांबतोय, परंतु एक धाव दरम्यानच्या काळात मिळेल. धावसंख्येला नक्कीच आळा घातलेला आहे असं म्हणावं लागेल. 4 षटकं संपतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा धावफलकावर. षटकं संपतात. धन्यवाद धोनीजी. 4 षटकं संपतात. 22 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. धावसंख्या पहिल्या षटकात मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाली होती, तिला कुठेतरी थांबवण्यामध्ये ओंकार यशस्वी झालाय, कल्पेश यशस्वी झालाय आणि शशांक यशस्वी झालाय. तर आता मात्र शेवटचा आणि अंतिम षटक. परंतु मित्रांनो, क्रिकेटचा हा खेळ असाच रंगतदार आहे. कधी काय होईल याचा मात्र नेम नसतो. कधी एखादी टीम मॅचमध्ये येऊ शकते, ह्याचा काही नेम नाही. परंतु हाच क्रिकेटचा खेळ आज संध्याकाळच्या सत्रापर्यंत, आजच्या रात्रीपर्यंत काय काय रंग दाखवतोय पाहायचंय. कुणाच्या बाजूने हा मान जातोय आणि हा वायकाटा चषक कुठे जातोय. अर्थातच 2 संघ अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचले. जॉर्ज कल्याण आणि स्वामी समर्थ जुनाभट्टी, अर्थातच जेम्बो. तर आज आजचा हाफ तसं पाहिलं तर अतिशय खडतर आहे. सर्वच टीम अव्वल पाहायला मिळत आहेत. सक्षम अंबरनाथ पाहायला मिळते, अरेम रेम्बो पाहायला मिळते, यानंतर साई सिद्धी, अबू अँड कंपनी पाहायला मिळेल आणि ओंकार मलाड हे देखील यानंतर पाहायला मिळणार आहे आपल्याला. दीपूला यानंतरच्या मॅचमध्ये तुम्ही खेळताना पाहाल. अंडर ऑफ क्रिकेट जगताचा राजा यानंतरच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा मैदानात उतरताना पाहायला मिळेल.
पुढचा शॉट मारलेला हा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. पदी प्रज्ञेश शिंदे त्या ठिकाणी येतोय आणि चेंडू क्षेत्ररक्षण करतोय, अडवतोय. हे मुंबईतील आदर्श क्रिकेटपटूंमध्ये टेनिस अंडरआर्म खेळणाऱ्या प्रज्ञेश शिंदेचं नाव घेतलं जातं. अतिशय शांत खेळाडू, कोणताही निर्णय दिला तर तो स्वीकारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, म्हणून कित्येक खेळाडूंचा आदर्श म्हणून प्रज्ञेश शिंदे पाहिलं जातं. तर मी घनश्याम शिंदे पप्पूला विचारलं होतं तुझा आवडता खेळाडू कोणता, तर त्याने प्रज्ञेश शिंदे पदी हे नाव सांगितलं होतं. आता हा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पब्लिक सुरेख क्षेत्ररक्षण, धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावांवर. शिवसेनेच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आपण या ठिकाणी, युवा सेनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अमय घोले युवा सेना कोषाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा, यांच्या सौजन्याखाली स्पर्धा आपण पाहतोय. 6व्या वर्षात ही पायकट्टा स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्णपणे झुकून दिलं आणि क्रिकेटचे सामने तेव्हाच जिंकले जातात जेव्हा एका धावेसाठी तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला झगडायला आला होता. आज मात्र तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, हा वायकट्टा आहे, इथे सहजासहजी काहीच मिळत नाही, तर झगडावं लागतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते. पुढे जातोय मात्र या ठिकाणी सक्षम अंबरनाथ, धावसंख्या जाऊन पोहोचते ते 26 धावांवर. आता या ठिकाणी हर्षदने अडवलेल्या 2 धावा, राजू शामलाने अडवलेला चेंडू आणि प्रज्ञेश शिंदेने अडवलेल्या 2 धावा, म्हणजे जवळजवळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर 6 ते 7 धावा वाचवलेल्या आहेत आयएम रेनबो संघाने. हर्षदचे देखील 2 धावा. सुरेख फटका आता मात्र या ठिकाणी गॅप शोधण्यास यशस्वी झालेले आहेत. तो फलंदाज बाबू प्रदीपच्या बॅटमधून निघालेला हा फटका सीमारेषा बाहेर चौकार. धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते ती 30 धावांवर. तर धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओमकार हळदणकर, प्रदीप उर्फ बाबू सुरेख फलंदाजी करतोय. एक फटका जरूर अडवला असता, परंतु तदनंतर गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झाला. अशा ठिकाणी चेंडू मारला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकच नव्हता, त्या ठिकाणी नाही लागला, क्षेत्ररक्षक काही करू शकत नाही. तर कौतुक फलंदाजाला क्रेडिट याचं द्यावं लागेल, त्या ठिकाणी चेंडू तटवला. रोहित बॉल पकड. या ठिकाणी काय झालं, अतिशय वेगाने चेंडू टाकला. बॅट्समनला भेटला नाही, कीपरला भेटला नाही, परंतु हातातून चेंडू निष्ठून स्टंपवर नकळत झालेली स्टंपिंग म्हणूयात आपण या ठिकाणी.
प्रेक्षकाकडून नकळत यष्टीरक्षण झालं म्हणावं लागेल. हातातून सुटलेला चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळला आणि याचं क्रेडिट यष्टीरक्षकाला जाईल. धावसंख्या 30 वर स्थिर असणार आहे. 5 षटकांचा असणारा हा सामना. 5 षटकांचे सामने मात्र तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही. 4-4 षटकांचे सामने सर्वच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात, परंतु वडाळा सहकार नगर म्हटलं की 5 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. रोहित देख के रोहित ऑप्टम धरून अमित रेडी आहे बॉल येणार. सागर ओमकार हे ओमकार ओव्हर मागून हा चेंडू एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते 31. विजयासाठी आरएम रेम्बो संघाला 32 धावांची आवश्यकता. तोपर्यंत डीजे सुमधुर संगीत.
तर 10व्या मॅचकडे सामन्याला सुरुवात होते. आरएम रेम्बो वडाळा वर्सेस सक्षम अंबरनाथ, अर्थातच हर्षदी अंबरनाथ आपण पाहतोय. एका बाजूला या वायकट्टा चषकावर एकदा मात्र नाव कोरलं होतं ते आरएम रेम्बो संघाने. दुसऱ्यांदा कोरतात का ते पाहायचंय, परंतु पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये विजयासाठी उत्सुक असणार आहेत ते सक्षम अंबरनाथ. अर्थातच हर्षदी 32 धावांचं लक्ष, वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन प्रदीप अर्थातच बाबू. हा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडू पॉइंटच्या दिशेने दंडवण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडतो, चेंडूने उसळी घेतली. याचे रक्षक नंदकुमार भाटी यांच्या दिशेने चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये कितीही मोठी धावसंख्या असू दे तिचा पाठलाग होतो आणि कितीही कमी धावसंख्येत देखील चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. हे या क्रिकेटच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच की काय तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयावर या खेळाने राज्य केलेलं आहे. आम्हाला आनंद देणारा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ कोणता असेल तर तो क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ एका वेगळ्या स्वरूपात आपण पाहतोय, अर्थातच अंडर आर्म क्रिकेट. हा चेंडू मात्र स्वैरी ठरतोय. अंबरनाथची एक वेगळी गोलंदाजीची शैली आहे. अर्थातच अंबरनाथ शैली म्हटलं की लगेचच साई समोर येतो, लगेचच भूषण समोर येतो, लगेचच चिकू हा समोर येतो. हे सर्व नावं मात्र या अंबरनाथ शैलीची. हा चेंडू कोलवट टप्प्याचा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय चपळाईने मात्र हा धाव पूर्ण केली जाते. आणि ही अंबरनाथ शैली मात्र वडाळ्याच्या गोलंदाजांनी आत्मसात केली. काल मात्र या ठिकाणी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला अक्षय हंजनकर. गोलंदाज सागर मटकरने ते नक्कीच वडाळ्याच्या हस्तगत केली आहे. आणि सागर निवाते याने देखील मात्र ती अंबरनाथ शैली म्हणजे वडाळ्यात 3 गोलंदाज आढळतात त्यांना अंबरनाथची ही शैली नक्कीच अवगत झाली. 2 धावा धाव फलकावर आहेत. स्ट्राईकवर मात्र येतोय तो प्रज्ञेश शिंदे पदी. बॉल घोषित केला जातो, मोठा फटका मारला जातो. त्या ठिकाणी धाव पूर्ण केली जाते आणि प्रज्ञेश शिंदेच्या घाटमधून निघालेला खणखणीत चौकार. तर 2 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावर जाऊन पोहोचलेली आहे ती 6 धावांवर. चौकार आणि खातं खोलतोय तो या ठिकाणी प्रज्ञेश शिंदे. दक्षिण मुंबईतील स्टार फलंदाज म्हणून आणि मुंबईतील अव्वल फलंदाजांमध्ये गेली 10 वर्ष ज्या प्रज्ञेश शिंदेची गणना केली जाते तो हा फलंदाज. सूर्य फटका आता मात्र कव्हरच्या दिशेने आणि एक धाव मिळेल. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची. प्रदीपचा गोलला एकदा गोलंदाजी मार्कवर सागर मटकर साठी. समोरच्या दिशेने एक बंदुकीतून गोळी निघावी त्याप्रमाणे मात्र हा फटका होता पण आडला जातोय. आणि जवळजवळ चौकारात रूपांतर होणार तर याला क्रिकेट म्हणतात. कधी काय होईल याच्यात मात्र नेम नाही आपण म्हणून सांगू शकतो. सुरेख फटका होता परंतु आडला जातो. सुरेख फटका आता मात्र बॉलच्या दिशेने मारला जातो. खणखणीत चौकार 4 धावांसाठी. धावफलकावर पाहायला मिळतात. सुरेख फलंदाजीचे प्रात्यक्षिक प्रज्ञेश शिंदे आणि सागर मटकर. आता मात्र सुरेख फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर आरएम रेम्बो सहकार नगर वडाळा. वायकट्टा चषकामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत आहे.
तर लाईट्स चालू करायची विनंती आहे. तर दीपक पाटील यांचं आगमन होतं. रेम्बो संघाची ज्यांनी लाजवाब कारकीर्द पाहिली आहे, कर्णधारपद भूषवलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन होतं. माजी शाखा प्रमुख. धावसंख्या 11 झालेली आहे धावफलकावर. दुसरं षटक घेऊन कोणाला आमंत्रित केलं जाते पाहिजे. घाई करायची थोडीशी. 22 मिनिटांमध्ये तुमची षटकं दाखवून झाली पाहिजेत 5. बॉलर्स ने प्लीज. तुषार गोलंदाजीसाठी येत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन. लाईटचं मैदानात आगमन होत आहे. विद्युत रोषणाईत मात्र ही आता यानंतरची संपूर्ण स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर क्रीडांगण. अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना खूप कमी ठिकाणी अशा प्रकारची मैदानं पाहायला मिळतात. मैदानाच्या 3 बाजूला असताना चौकार. फुटबॉलचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने तटवला जातोय. प्रज्ञेश शिंदेने दिशा दिली चेंडूला आणि धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे 23 चेंडू मध्ये. हा चेंडू मात्र ऑप्शनच्या बाहेर. तर चेंडूच्या रेषेत जाऊ शकला नाही. फुटवर्कचा थोडा अभाव पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 12 धावा धावफलकावर आहेत. हा चेंडू मात्र आता कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतात चेंडूवर. चेंडू अडवत आहेत. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर. मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वाय चषक 2016 आपण पाहतोय. आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत आणि धावांची अशी अपील मात्र जरूर या ठिकाणी झालं. पंचांनी अपील फेटाळले. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 14 धावांवर धावसंख्या. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. 15 धावांवर जाऊन पोहोचते. प्रज्ञेश शिंदे पुन्हा एकदा स्ट्राईकवर. RM रेम्बो वडाळ संघाचा कर्णधार सातत्याने चांगली कामगिरी राहिली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मात्र गेली 10 वर्ष हा संघ घडताना आपण पाहतोय. नवाकाळ चषक ही प्रतिष्ठेची स्पर्धा अष्टविनायक दादरच्या बरोबरीने मात्र RM रेम्बो संघाने जिंकली होती. फटका मारला जात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. 2 षटकं संपतात. धावसंख्या 16 झालेली आहे. 3 षटकं अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 16 आवश्यक आहे. चेतन जाधव गोलंदाजी करण्यासाठी येतो. तर अंबरनाथचा हा खेळाडू आहे ज्याने अंबरनाथ शैली मुळात मुंबईत आणली. पहिला गोलंदाज हा होता. चेतन जाधव अर्थात चिकू या टोपण नावाने असलपा संघात ज्या वेळेला दाखल झाला आणि तदनंतर मात्र साई असेल, भूषण असेल, एकामागोमाग एक गोलंदाज आपल्याला अंबरनाथ शैलीचे मुंबईत येताना पाहायला मिळाले. परंतु चिकूच्या रूपात मात्र पहिला गोलंदाज मुंबईत दाखल झाला होता अंबरनाथ शैलीचा. तर नितीन गोडगीर मंडळाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. हा चेंडू मात्र तटवला जातोय लॉंगॉनच्या दिशेने. धाव फलक 1 ने पुन्हा पुढे जाईल. सलामीची जोडी फलंदाजी करते.
इथून गुडघेतून विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं उर्फ गोल्डमॅन. मटकर ब्रँडेड फटका चेंडू सीमारेषा पार सावकार. 4 धावांसाठी हा परावर्तित करतोय फटका. 21 धावा धावफलकावर झालेत. ऑनसाइडच्या दिशेने आता मात्र दिशा फ्लिक करतो चेंडू आणि धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवर. सुरेख फलंदाजी करतात ते दोघेही फलंदाज. एका बाजूने सागर, एका बाजूने प्रज्ञेश शिंदे. दोघेही अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतायत. सागर तब्बल 10 धावांवर फलंदाजी करतोय. मुंबई शहरातील मात्र सर्वाधिक शैलीदार फलंदाजांपैकी एक फलंदाजी करतोय प्रज्ञेश शिंदे. अर्थातच पदी क्लास दाखवून देतोय आपला. चेंडू मात्र पुढे सरसावत प्रयत्न कॉल दिला. धाव घेण्याचा 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. धावसंख्या पुढे जाईल प्रज्ञेश शिंदेची 1 ने. प्रज्ञेश जाऊन पोहोचतोय तो तब्बल 12 धावांवर. प्रत्येक 14 धावांवर फलंदाजी करतोय तर सागर 12 धावांवर फलंदाजी करतोय. सत्तावीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एकोणतीस धावा धावफलकावर झाल्या. 3 धावांची आवश्यकता असूनही विजयासाठी असणाऱ्या 3 षटकं संपतायत आणि विजयासाठी मात्र 2 षटकांमध्ये 3 धावांची आवश्यकता. RM रेम्बो पुढल्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. गोलंदाजाचं नाव राकेश गोलंदाजीसाठी येत आहेत. धावांची आवश्यकता विजयासाठी. 12 चेंडू 3 धावांची आवश्यकता. RM रेम्बो वडाळा क्षेत्ररक्षण जर पाहायचं झालं तर अतिशय आक्रमक क्षेत्ररक्षण लावण्यात आले. पुढचा चेंडू बॅटची कडा घेतली जाते. खोलवट टप्प्याचा ऑप्टमच्या बाहेर पिचिंग असलेला हा चेंडू 1 धाव या फटक्यावर घेतली जाते. धावसंख्या पुढे सरकते. अमित यात्रे ऑनसाइडच्या दिशेने चेंडू तडवण्याचा प्रयत्न होतोय. यांच्या चेहऱ्यावर मात्र थोडंसं हास्य कुठेतरी खुलताना पाहायला मिळणार आहे. आणि विजयाच्या दिशेने मार्ग क्रमांक